शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना देखील दिवाळी बोनस देण्यात यावा यासाठी धर्मराज्य पक्षाच्या वतीने गुरुवार 9 नोव्हेंबर 2023 रोजी ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली। या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांना 3 ऑक्टोबर 2022 रोजी पत्रव्यवहार करण्यात आला होता। त्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयाच्या वतीने पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी पाठवलेल्या उत्तर दाखल्याच्या पत्रात आमच्या कार्यालयाकडून पोलिसांच्या दिवाळी बोनस संदर्भात शासनास विनंती करण्यात आलेली आहे, मात्र शासन स्तरावर निर्णय प्रलंबित आहे असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते। सणसुदीच्या काळात आपल्या कुटुंबाला वेळ देऊ न शकणारे आणि आपत्कालीन प्रसंगी आपल्या प्राणांची पर्वा न करता महाराष्ट्रीय नागरिकांचे संरक्षण करणारे पोलीस कर्मचारी आपल्या हक्काच्या बोनस पासून वंचित राहिलेले आहेत। ही बाब अत्यंत दुर्दैवी असून याचाच निषेध करण्यासाठी धर्मराज्य पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली। यावेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीकास्त्र सोडताना राजन राजे म्हणाले की हा महाराष्ट्र नक्की कोणाचा अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। हा महाराष्ट्र जैन, गुजराती, मारवाडी, धनदांडग्यांचा की माय मराठी मराठ्यांचा? महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने आता आपले हितशत्रू कोण याचा शोध घेतला पाहिजे। शहर आणि उपनगरातून आम्हाला नाकारलं जात आहे, आमचं अस्तित्व पुसलं जात आहे। या ठाणे शहराचा विकास तुम्ही पाहिलात, कॉन्क्रीटची उभी राहिलेली ही एक एक बांधकामं बघा, सुखसोयी बघा, पंचतारांकित बगीचे बघा, कोणासाठी चाललंय हे? मी धर्मराज्य पक्षाच्या व्यासपीठावरून कायमच सांगत असतो, टॉवर मध्ये आता अमराठींचा वावर वाढत चाललाय। 10 बाय 10 मधल्या मराठी माणसं आता तरी सावर, आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे। कोणी केला हा विकृत विकास? गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असो, दिवाळी असो किंवा उद्याचा नाताळ असो, पोलीस कायमचे 8-8 तास नव्हे तर 12-12 तास तुमच्या आमच्या संरक्षणासाठी उन्हात ताणात पावसा पाण्यात धावत असतात आणि तुम्ही त्यांचा हक्क नाकारताय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःला ठाण्याचे म्हणतात, पण ते मूळचे ठाणेकर नव्हते। या ठाण्यावर त्यांचं प्रेम असण्याचा प्रश्नच नाही। ते या ठाणे शहरात राजकारणाचा धंदा करायला पश्चिम महाराष्ट्रातून आलेले आहेत। या ठाणे शहराची जी काही वाट लागली आहे त्यात याच एकनाथ शिंदेचा हात आहे। त्यांनी आम्हाला गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पूजेत अडकवले, त्यांनीच आम्हाला गरबे नाचायला लावले, तुम्हीच या ठाणे शहराची वाट लावली, तुमची आम्हाला लाज वाटते असा जोरदार घणाघात धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी मुख्यमंत्र्यांवर केला। S9 न्यूज ठाणे। सालाबाद प्रमाणे दिवाळी सणाचा पहिला दिवस वसुबारस परंपरेप्रमाणेच आज साजरा करण्यात आला। वाघबरसी किंवा वसुबारस दिनानिमित्त ठाणे महानगर परिसरातील गावपाड्यात राहणारे आदिवासी समाज बांधव एकत्र जमून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उभा असलेल्या अर्ध तारपाधारी पुतळ्याचे पूजन व अभिवादन करण्यासाठी आले होते। त्याचवेळी तिथे त्यांनी सांस्कृतिक तारपा नृत्याचे देखील सादरीकरण केले। सदर कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना ठाणे, आदिवासी वारली समाज सेवा संस्था ठाणे व आदिवासी क्रांती सेना ठाणे यांच्या वतीने करण्यात आले होते। श्रमिक संघटनेचे अध्यक्ष केवरा साहेब आहेत, मी क्रांती सेना आदिवासी क्रांती सेनेचा अध्यक्ष आहे। सर्वप्रथम आम्ही ठाणे नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। हा सण इथं साजरा केला जातो। तारपाचा मेन पूजन आदिवासी समाज पहिला केला जातो, कारण आम्ही तारपा हा जंगलातला, आपली जंगलात वासी आदिवासी पहिले जंगलात राहायचे, जंगलाचं पूजन करायचे, म्हणून जंगलाच्या पूजनासाठी पहिला आम्ही दिवाळीचा पहिला दिवस असतो तो वसुबारस असते आणि पहिले लोक गाईचं आणि वासराचं पूजन करत असतात, पण आम्ही आदिवासी बांधव सर्व तारपाचं पूजन करतो, कारण आदिवासी हा जंगलचा राजा आहे, देशाचा राजा आहे, पहिला आदिमानव आहे, आदिवासी आहे, म्हणून आम्ही हा सण दिवाळीचा पहिला साजरा केला जातो। आज आम्ही आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित आम्ही आज ठाणे जिल्हा कलेक्टर ऑफिस जवळ आम्ही सर्व ठाणे शहरातील आदिवासी बांधव जमून आज आमच्या दीपावलीचा पहिला दिवस आहे। या निमित्त सर्व महाराष्ट्रातील आदिवासी सर्व बांधवांना माझ्याकडनं पहिली गोष्ट दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आम्ही ठाणे जिल्हा इथे जिल्हा कार्यालय आहे, तिथे आमचा आदिवासी अर्धा पुतळा हाच तारपाधारी आहे, तिथं आम्ही आज वसुबारस या निमित्ताने आम्ही तारपा मागून आम्ही तारप्याचं नृत्यात आम्ही तारप्याचं पूजन केलेलं आहे। तर सदर कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी आदिवासी श्रमिक संघटनेचे अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी विशेष योगदान दिले। तसेच संघटनेचे ठाणे शहर अध्यक्ष हेमंत जाधव, हंसराज खेवरा, सचिव तुकाराम वरठा, सल्लागार अमृत सुरकर, सल्लागार रमेश डोळे, आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले, आदिवासी श्रमिक संघटनेचे ठाणे शहर अध्यक्ष हेमंत जाधव, ठाणे संघटक श्री निलेश महाले, विनूभाई खेवरा, महिला सहयोगी अंजली काकरे, मानसी खेवरा, तसेच शहर कार्यकर्ते जितू भोये, अमृत सुरकर, रमेश डोळे, हरी पागोरा व आदी मान्यवर आदिवासी समाज बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या कार्यक्रमाला ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी देखील उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या। ठाणे जिल्ह्यामध्ये आज तारपाच्या अनुषंगानं आज आपण पूजनही केलेलं आहे। या निमित्तानं दिवाळी सुरू झालेली, आज वसुबारस आहे।
खरंच निसर्गाचं उपासक असलेल्या या समाजाकडून बाकी समाजाला एक खूप घेण्यासारखं आहे. निसर्ग जगला तरच आपण सर्वजण राहणार आहोत ही भावना, हा अर्थ यांनी याच्या सगळ्या परंपरेच्या माध्यमातून आदिवासी समाजाने आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. आपण त्याला आत्मसात करूया आणि आजच्या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मी सर्वांनाच ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी आणि सर्वच जनतेला या निमित्तानं दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. S9 न्यूज ठाणे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. मराठा आणि ओबीसी मध्ये संघर्ष पेटवण्याचे काम करून केंद्र सरकारला ऑपरेशन लोटस राबवायचे आहे असा आरोप करत रिपाई एकतावादीच्या वतीने जातीनिहाय जनगणना करून ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढवावी या मागणीसाठी नानासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनानुसार रिपाई एकतावादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जितेंद्र कुमार इंदिसे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला कुणबी हे जात प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पण त्यातून जातीय संघर्ष निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. मराठा, ओबीसी, धनगर समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, केंद्र सरकार जागे व्हा अशा घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्या.
या प्रसंगी जितेंद्र कुमार इंदिसे म्हणाले की या देशात नव्याने आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला राहिलेला नाही, त्यामुळे केंद्र सरकारने संविधानातील 340 कलमानुसार आयोग नेमून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं। तसेच मराठा समाजाचा समावेश जर ओबीसी मध्ये करायचा असेल तर ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवावा लागेल, त्यासाठी जातीनिहाय जनगणना करावीच लागेल। जर केंद्र सरकारने याबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर आपण बेमुदत उपोषण करू आणि त्याची जबाबदारी भाजप सरकारची असेल, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला। S9 न्यूज ठाणे।